हॅलो फ्रेंड्स, आज आपण म ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। एम ए म। म ला काना मा। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात, म्हणून आपण इथे एम च्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला। एम ए मा किंवा एम डबल ए मा। म ला पहिली वेलांटी मी। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला पहिली वेलांटी आहे आणि पहिली वेलांटी म्हणजे पहिला ई। पहिल्या ई ला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला। एम आय मी। म ला दुसरी वेलांटी मी। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसरी वेलांटी म्हणजे दुसरा ई। दुसऱ्या ई ला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात, म्हणून आपण इथे डबल ई लिहून घेतलं। एम डबल ई मी। म ला पहिला उकार मू। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला पहिला उकार आहे आणि पहिला उकार म्हणजे पहिला उ। पहिल्या उ ला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण एम च्या पुढे यू लिहून घेतला। एम यू मू। म ला दुसरा उकार मू। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला दुसरा उकार आहे आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा उ। दुसऱ्या उ ला आपण इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितो, म्हणून आपण इथे डबल ओ लिहून घेतलं। एम डबल ओ मू। म वर एक मात्रा मे। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला। एम ई मे। म वर दोन मात्रा मै। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म वरती दोन मात्रा आहेत आणि दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात, म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं। एम ए आय मै। म ला एक काना एक मात्रा मो। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला। एम ओ मो। म ला एक काना दोन मात्रा मऊ। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला एक काना दोन मात्रा आहेत आणि एक काना दोन मात्रा म्हणजे औ। औ ला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात, म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं। एम ए यू मऊ। म वर अनुस्वार मम किंवा मन। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। अनुस्वार म्हणजे अम किंवा अन। अनुस्वारला इंग्लिशमध्ये ए एम अम किंवा ए एन अन असं लिहितात, म्हणून आपण इथे एकदा ए एम अम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं। एम ए एम मम। एम ए एन मन। म पुढे विसर्ग मह किंवा महा। म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म पुढे विसर्ग आहे आणि विसर्ग म्हणजे अह किंवा अहा। विसर्गला इंग्लिशमध्ये ए एच अह किंवा ए एच ए अहा असं लिहितात, म्हणून आपण इथे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं। एम ए एच मह किंवा एम ए एच ए महा। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण म ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।